बातमी आहे छत्तीसगडहून। छत्तीसगडच्या कुआकोंडा मतदान केंद्रावर नक्षलवाद्यांची दहशत पसरलेली आहे। या क्षणाची मोठी बातमी छत्तीसगडमधून ही बातमी आलेली आहे, ती म्हणजे दहशत पसरवण्याच्या उद्देशाने पत्रकं लावली गेली होती। मतदान करू नका असं आवाहन करण्यात आलं होतं। पहाडीत नक्षली लपल्याची पोलीस विभागाची छत्तीसगडच्या कुआकोंडा मतदान केंद्रावरचा हा धक्कादायक प्रकार आहे। दंतेवाडा जिल्ह्यातल्या कुआकोंडा येथील ही घटना आहे। इरफान मोहम्मद आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। इरफान, अत्यंत धक्कादायक प्रकार आहे, नक्षलवाद्यांनी दहशत पसरवली आहे, काय नेमकं सुरक्षा यंत्रणा करतायत आणि काय या क्षणाचे अपडेट आहेत? खरंच, कारण की आचारसंहिता लागू झाली तेव्हापासून माओवाद्यांचा एक विरोध होता निवडणुकीला घेऊन, आणि या निवडणुकीला घेऊन विरोध एवढा मोठा होता की 2 दिवसा अगोदर माओवाद्यांनी एक भूसुरुंग स्फोट केला होता। त्यात 4 जवान आणि 1 आमदार शहीद झाले होते। नंतर माओवाद्यांनी काल पण एक गडचिरोली जिल्ह्यात एक घटना घडवली। इटापल्ली तालुक्यातील जांभ्या गट्ट्यात तिथे एक ब्लास्ट झाला, 1 जवान जखमी झाले आहेत। आणि आज सकाळी 7 वाजेपासून मतदान सुरू झाले। तर मतदान जे केंद्र आहे दंतेवाडा जिल्ह्यातील कुआकोंडा जे मतदान केंद्र आहे, या मतदान केंद्रावर रात्री म्हणजे 3 वाजता एक 50 ते 60 माओवादी आले आणि माओवाद्यांनी एक 70 ते 80 पत्रके मतदान केंद्रावर लावली आणि 2 बॅनर लावले तिथे। आणि सकाळी मतदान करण्यासाठी जे नागरिक किंवा मतदार जमा झाले तर ते पत्रके बॅनर बघून मतदानामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यात कुआकोंडी जे गाव आहे, या गावाला लागून एक मोठी पहाडी आहे। तर या पहाडीच्या मागे 50 ते 60 माओवादी लपल्याचे गुप्त माहिती समोर येत आहे। आणि या माहिती समोर आल्यानंतर सीआरपीएफ आणि डीआरजी आणि जे छत्तीसगड पोलीस आहेत यांच्या जे मतदान केंद्रावर बंदोबस्त तयार करण्यात आलेला आहे आणि गावात पण म्हणजे पोलीस दाखल झालेले आहेत। नक्कीच, एकूणच या सगळ्यात नक्षलवाद्यांची जरी दहशत असली तरी सजग मतदारांनी बाहेर पडलं पाहिजे, मतदान केलं पाहिजे, हे आवाहन करतो। धन्यवाद इरफान। आपण थेट आता गडचिरोली जाणार आहोत, जिथे आपले प्रतिनिधी हेमंत बिर्जे आहेत। हेमंत, काय सांगाल? गडचिरोली हा देखील संवेदनशील परिसर आहे। माओवाद्यांकडून कशा प्रकारे आता मतदान करू नका असं आवाहन केलं जात आहे, तरी देखील लोक त्याला जुमानत नाहीयेत, आपला मतदानाचा हक्क बजावताय। काय सांगाल, काय सध्याचं वातावरण? विशाली, सकाळपासून मतदार राजा 7 वाजल्यापासून म्हणजे मतदान करण्यासाठी उभा आहे, मतदान करतोय, हक्क बजावतोय। कारण छत्तीसगडच्या बाजूलाच हा मतदारसंघ आहे, गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ, आदिवासी राखीव मतदारसंघ म्हणून घोषित करण्यात आलाय। कशा पद्धतीने उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आपण पाहू शकता। मी माझ्या कॅमेरामॅन अरविंदला सांगेन की लोकांनी मतदान केल्यानंतर आपलं जो लोकशाहीचा हक्क असणारे बोट दाखवून शाही कशी, लोकशाहीची शाही कशी आमची आहे ताजी, आणि आम्ही मतदान हक्काचं कर्तव्य बजावलंय आणि न जुमानता कुठेही नक्षलवाद्यांनी आवाहन केलं की मतदानावर बहिष्कार, पण बहिष्कार टाकूनही त्या पद्धतीचं न जुमानता शांततेने आणि उत्स्फूर्तपणे मतदान केलं। काय भावना आहे मतदान करताना? तुमच्या इथल्या प्रश्नांवरची काय नेमकी विचार मनात आले? गडचिरोली जिल्ह्यामध्ये बहुत काही समस्या आहेत। आपल्या गडचिरोली जिल्ह्यात बेरोजगारी वाढलेली आहे भरपूर, आणि पुष्कळचे आपले रोड, जी रेल्वे होती ते सुद्धा अजून काही झाली नाही। आमचा असा विचार होता की गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे काही उमेदवार आहेत त्यांना आपण बहिष्कार केला पाहिजे, असा आपला पहिल्यापासून विचार होता। पण आता चलो आपण समजलो की त्याला मतदान एक हक्क आहे आणि आता आम्ही हक्क बजावला। आणि गडचिरोली जिल्ह्याच्या बरेच रोजगारीचा जो विषय आहे तो अजूनही काही पूर्णपणे झाले नाही। व्हीव्हीपॅटनी तुम्ही मतदान केलं, पहिल्यांदा तुम्हाला ईव्हीएम मशीनवर बटन दाबल्यानंतर व्हीव्हीपॅटवर तुमचं मतदान केलेल्याचं मत दिसलं, नेमका काय भावना आहेत? भावना म्हणजे आपल्या गडचिरोली जिल्ह्याचे काही पुन्हा बेरोजगारी दूर होऊ शकेल, त्याच्या माध्यमातून असं वाटलं की पुन्हा काय वाटतं मतदान करताना कुठला विचार आला? काही नाही, आपला अतिसंवेदनशील एरिया आहे, आणखी मतदानाचा हक्क आपला परिपूर्ण बजावला पाहिजे लोकांनी। आणखी आपल्या देशाचे जो विकास कामगिरी आहे ते कोणत्याही चांगल्या तरीक्याने कामगिरी केली पाहिजे। आणखी सुरक्षा जो आपल्या बॉर्डरवर आपल्या देशाची रक्षा करत आहेत त्यांचा अभिमान लोकांना वाटला पाहिजे, एवढं बोलून। व्हीव्हीपॅटनी पहिल्यांदा ईव्हीएम मशीन बरोबर व्हीव्हीपॅट होतं, व्हीव्हीपॅटवर तुम्हाला डिस्प्लेवर मतदान करताना मत दिसलं, नेमकं काय वाटतंय? आता त्याबद्दल असं
काय काहीतरी गुप्त आहे मतदान, पण व्हीव्हीपॅट वर तुमचं खात्री झालं की मला ईव्हीएम मशीन बद्दलचा संशय निर्माण केला गेला होता, पण व्हीव्हीपॅट मुळे तुमची ती मतदान केलेलं तुम्हाला दिसलंय? हा हो ते दिसले कारण की ते काहीतरी करतील बा समोर कामगिरी असं. काय वाटतं, नव तरुण आहेस, पहिल्यांदा मतदान करतोय, काही नाही म्हणजे आता जे आपल्या देशाला खरंच गरज आहे ज्या नेत्याची किंवा ज्या क्षेत्रात, आपला तर पूर्ण दुष्काळग्रस्त जिल्हा आहे, तिथं खरंच कोणता उमेदवार कशा प्रकारे कामगिरी करू शकतो किंवा करत आहे त्याला आम्ही मत दिलं आहे, बाकी काही नाही. व्हीव्हीपॅट आणि पहिल्यांदा मतदान करतोय, काय वाटतंय? बहुत चांगलं आहे कारण की आपण मतदान केलेलं कन्फर्म होत आहे का आपण ज्याला मत दिलाय तो त्यालाच गेलाय मत म्हणून दिसून येत आहे आपल्याला. काय वातावरण आहे या क्षणाला? आता 9 वाजून गेलेत. वैभव, कल निकलूंगा सुबह. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.